तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवाया करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 2 गोवंश जातीच्या बैलांची सुटका केली। तसेच 60 किलो गोवंश मांस आणि 2 वाहने असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पहिल्या कारवाईत दिवठाणा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान टाटा MH01 LA 4928 वाहनातून कत्तलीसाठी नेण्यात येणारे 2 बैल जप्त करण्यात आले। या प्रकरणी अंजनगाव सुर्जे येथील मोहम्मद अरसलान नूर मोहम्मद वय 22 वर्ष याच्या विरुद्ध पशु संरक्षण अधिनियम, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम BNS तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत ग्राम अकोलखेड येथे शेख शरीफ शेख हुसेन याच्याकडून विक्रीसाठी नेण्यात येत असलेले 60 किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले। या प्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे व त्यांच्या पथकाने केली। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल येवोकर, अकोट ग्रामीण।